लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्रीत भव्य संगीतमय श्रीराम कथा ज्ञान यज्ञ। राम मंदिर संस्थान अध्यक्षांनी ठेवले 7 दिवस रामायण। फुलंब्री शहरात श्रीरामनवमी उत्सव निमित्त राम मंदिरासमोर 7 दिवस भव्य संगीतमय श्रीराम कथा ज्ञान यज्ञ संपन्न झाला। संतभूमी असलेल्या महाराष्ट्र व अनेक ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध साधू संत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या फुलंब्री शहरामध्ये सर्व गावकरी मंडळींच्या सहकार्याने श्रीराम मंदिर येथे दिनांक 10 एप्रिल पासून म्हणजे मागील 7 दिवसापासून श्रीकृष्ण आश्रम लव्हाळी व्यासपूर येथील अनंत श्री 1008 स्वामी रामेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मधुर वाणीतून रामायण कथेचं आयोजन फुलंब्री राम मंदिर संस्थानाध्यक्ष राजेंद्र गंगाधर ठोंबरे यांच्या वतीनं ठेवण्यात आलं होतं। या कथेमध्ये प्रभू रामचंद्र यांचा जन्म व विवाह साक्षात दर्शवण्यात आले। या कथेत रावणाचे अत्याचार संपण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूंनी श्रीराम म्हणून अवतार घेतला होता। श्रीरामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला माते कौशल्याच्या पोटी राजा दशरथाच्या घरी झाला होता। श्रीराम हे भगवान विष्णूचे 7वे अवतार होते। त्यांचे निवासस्थान भारतातील उत्तर प्रदेशाच्या अयोध्या नगरीत होते। तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला विवाह पंचमी साजरी केली जाते। असे मानले जाते की या दिवशी भगवान राम आणि सीतेचं लग्न झालं होतं। पौराणिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिथीला राम आणि सीतेचा विवाह पार पडला होता। त्यामुळे या दिवसाला किंवा पंचमी अशी मान्यता मिळाली आहे। हा दिवस राम आणि सीतेच्या लग्नाचा दिवस म्हणून साजरा करतात। हिंदू धर्मात राम आणि सीतेच्या जोडीला आदर्श पती पत्नी मानलं जातो। लोक त्यांच्या आदर्शाचं उदाहरण त्यांचे विचार मानतात। लोक नवविवाहित जोडप्यांना राम सीतेच्या जोडीसारखा संसार थाटण्याचा आशीर्वादही देतात। याचप्रमाणे फुलंब्री शहरातील राम मंदिरासमोर प्रभू रामचंद्राचा जन्म व नंतर प्रभू रामचंद्र व सीतेचा विवाह दर्शवण्यात आले होते। तर दिनांक 17 एप्रिल रोजी श्रीराम नवमीच्या दिवशी काल्याची कीर्तन होऊन नंतर आरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सर्व कार्यक्रमाचे आयोजक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र गंगाधर ठोंबरे व श्रीराम मंदिर व विठ्ठल मंदिर संचालक मंडळ आणि समस्त गावकरी मंडळी हे होते। या भव्य संगीतमय श्रीराम कथेला सिंध वादक योगेश महाराज बोर्डे, तबला वादक सागर महाराज बोर्डे, बुलबुल वादक सचिन महाराज बिरोटे यांनी साथ दिली व रामनवमीच्या दिवशी मंदिरासमोर एकाच ठिकाणी डीजे वाजवून राम भक्तांतर्फे जयंती साजरी करण्यात आली। वराडे
वाजंत्री सावचित्ता कुलचिंता निधन ग्रामचिंतन ग्रामदेवता चलितन वाजंत्री सावचित्ता रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।